उदे गांबे उदे 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 या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार. आदिकला या शृंखलेच्या प्रस्तुत भागात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण या भागामध्ये देवीच्या अजून एका रूपाची चर्चा करणार आहोत, त्याबद्दल अधिक थोडंसं समजून घेणार आहोत आणि त्याचा अर्थातच थोडासा अंदाज तुम्हाला आला असेल, कारण सुज्ञास अधिक सांगणे न लगे. तर सुरुवातीला मी जो श्लोक गायला त्यामध्ये जी लक्ष्मी रूपानी संपूर्ण चराचरात स्थित आहेत त्या देवीला वंदन असं मी गायले आणि ती अतिशय कल्याणकारी आहे, त्यामुळे कल्याण या रागामध्ये मी ते गायले. तर अशी ही कल्याण सगळ्यांचं करणारी, वरदायिनी, समृद्धी प्रदान करणारी लक्ष्मी जी आपल्या घराघरातल्या देवघरांमध्ये असते, जिची आराधना पूजा केली जाते, दिवाळीमध्येही केली जाते. आणि अजून एक महत्त्वाचा सण जो साजरा केला जातो, ज्या दिवशी देवीचं व्रत साजरं केलं जातं, तो सण म्हणजे कोजागिरी. खरं तर नवरात्रीपासून जो देवीच्या ऊर्जेचा हा उत्सव सुरू होतो, तो खऱ्या अर्थाने कोजागिरीपाशी येऊन थांबतो असं म्हणायला हरकत नाही. कारण पुन्हा एकदा जागरण या शब्दाचं महत्त्व मी आधीच्या भागातही जे बोलली आहे, की जे सतत स्वतःला जागं ठेवत राहते अशी जी शक्ती आहे, जी जागृत होते आणि ती जागृतावस्थेत असली तरच ती किती कल्याणकारी आहे आणि तर ती दुष्टशक्तींचा विनाश करणारी आहे. म्हणून ती सदैव जागृत असते. ती निद्रिस्त झाली किंवा कमी झाली तर प्रश्न येऊ शकतो. म्हणून मग ती दुर्गा असेल, ललिता असेल स्थिरावलेली, आणि ही कोजागिरीची लक्ष्मी असेल की जी जागृत अवस्थेत आहे आणि तिचं जागरण करण्यासाठी, उद्धार होण्यासाठी, तिची पूजा करण्यासाठी हे व्रत केलं जातं. अर्थातच नवरात्रीला जसं रात्रीचं महत्त्व आहे तसं कोजागिरीला तर रात्रीचंच महत्त्व आहे. कारण हा सण रात्रीचाच साजरा केला जातो आणि चंद्राशी संबंध आहेच. पौर्णिमा असते. आपण आधीही बघितलं आहे की देवीचं एक नाव कला किंवा कलावती आहे. तर म्हणून ती चंद्रकोर पण आहे की जी कलेकलेनी वाढत जाते तिच्या एकेका शक्तीनुसार. आणि तशीच ती जेव्हा संपूर्ण कलांनी युक्त असते तेव्हा ती अर्थातच पौर्णिमेच्या चंद्रासारखी असते, ती कलावती. आणि म्हणून कोजागिरीला पौर्णिमेच्या रूपात ही पूर्णा अशी देवी आपण तिची उपासना करतो. आणि म्हणूनच देवीचं एक नाव पूर्णा असंही आहे, कारण ती स्वतःमध्ये पूर्ण आहे आणि तिच्यामध्ये सगळ्या शक्ती पूर्ण होतात. त्यामुळे कोजागिरीला पूर्णचंद्र आणि म्हणून ही पूर्णा अशी ही लक्ष्मी अशी देवी तिचं ध्यान केलं जातं. आणि लक्ष्मी देवीची उपासना वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्याबद्दल माहिती असेल. कधी धनरूपात तिची पूजा करतात, कधी अलंकारांची पूजा करतात, कधी व्रत ठेवतात, पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवतात. कोजागिरीच्या व्रतामध्ये तर दुधाचा नैवेद्यही दाखवला जातो. रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवून मग ते प्राशन केलं जातं. तर अशी सगळी वेगवेगळी रूपं आहेत. पण आज मी
कोजागिरीच्या निमित्ताने लक्ष्मीच्या उपासनेतला अजून एक महत्त्वाचा घटक प्रकाशित करणार आहे आणि तो म्हणजे आहे लक्ष्मीचा बीजमंत्र. बीजमंत्र म्हणजे काय याबद्दल मी थोडंसं पुसटसं आधीच्या भागांमध्ये बोलले होते. तर तंत्र संप्रदायामध्ये मंत्रांचं इतकं महत्त्व आहे की तंत्रशास्त्रालाच मंत्रशास्त्र असं म्हटलं जातं आणि अनेक ग्रंथ त्यामध्ये आहेत की ज्याच्यामध्ये या सगळ्याची चर्चा येते आणि ते मंत्र तयार कसे होतात, त्या मंत्राच्या प्रत्येक घटकाला किती आशय आहे, किती अर्थ आहेत आणि तीच अक्षरं एकत्र येऊन तोच मंत्र का होतो, या सगळ्याचं काहीतरी महत्त्व आहे आणि ते सगळं त्या परंपरेने आपल्या ग्रंथांमध्ये, त्याच्यातल्या टीकांमध्ये विचारवंतांनी, उपासकांनी विशद करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी. तर या सगळ्याचा अभ्यास करून जे थोडंसं नवनीत मी गोळा केलं आहे ते तुमच्यासमोर आज ठेवते. तर देवी लक्ष्मीचा श्रीम असा बीजमंत्र सांगितला जातो. तर श्रीम या बीजमंत्रामध्ये 4 घटक आहेत. एक म्हणजे पहिला जो आपल्याला सहज ऐकू येतो तो श, आणि मुळातच मी हा मुद्दा आधीही बोलले होते की श्री, की ह्या शब्दाचा अर्थच मुळात संस्कृतमध्ये लक्ष्मी असा होतो, समृद्धी असा होतो आणि म्हणूनच आपण कुठल्याही चांगल्या कामाला सुरुवात जेव्हा करतो, लिहितो, तेव्हा श्री किंवा श्रीम असं लिहिण्याची जी अगदी रूढी आहे त्याचा संबंध या सगळ्या आशयाशी आहे. तर श, त्याच्यानंतर र, दीर्घ ई म्हणजे ईकार आणि बिंदू म्हणजे अनुस्वार असं ह्या बीजमंत्राचं स्वरूप आहे. आता ह्याच बीजमंत्राने लक्ष्मीचं स्तवन का करायचं आणि बीजमंत्राचा आणि लक्ष्मीचा संबंध काय किंवा देवाचा किंवा त्या देवीचा संबंध काय, तर याच्याबद्दल तंत्रामध्ये असं सांगितलं आहे की तंत्रामध्ये फार सुंदर पद्धतीने सगळी माहिती येते, कारण त्यामध्ये शिव-पार्वतीचा संवाद हा बरेचदा बघायला मिळतो. त्यामुळे शिव शक्तीला काही रहस्य उलगडून सांगतायत आणि त्याच्यामध्ये ही चर्चा येते. त्यात ते असं म्हणतात, कामिका गमामध्ये हा श्लोक येतो, शृणुदेवी प्रवक्ष्यामी बीजानां देवरूपतां मंत्रोच्चारण मात्रेण देवरूपम प्रजायते. तर हे देवी ऐक, तुझ्या प्रेमापोटी, तुझ्या स्नेहापोटी मी तुला हे सांगतोय की बीजमंत्राच्या फक्त उच्चारणाने त्या त्या देवतेचं स्वरूपच तिथे प्रकट होतं. तर ते शब्द स्वरूप आहे, शब्दचित्र आहे, ती अक्षरमूर्ती आहे त्या त्या देवीची किंवा देवाची असं इथे सुचवायचं आहे. कारण शक्तीमधूनच कशी वर्णमाला निर्माण झाली हे आपण आधीच्या भागात पाहिलं आहे. त्यामुळे या बीजाच्या बाबतीत जेव्हा 4 घटक वर्णमालेतले अक्षरांमधले एकत्र येतात तेव्हा काय काय अर्थ होतो ते बघूया. तर अर्थातच शकाराचा एक अर्थ आहे, रचे वेगळे अर्थ आहेत, दीर्घ इकाराचा अर्थ आहे आणि बिंदूचाही अर्थ आहे. या सगळ्या अक्षरांचे जे वेगवेगळे अर्थ होतात त्याच्यामधून आपल्याला लक्ष्मीची वेगवेगळी गुणवैशिष्ट्य अधोरेखित होताना दिसतात आणि म्हणून त्या अक्षरांचा संबंध देवीशी, देवी लक्ष्मीशी आहे. शकाराचा जर का विचार केला तर शकाराचा एक अर्थ तेज असा सांगितलेला आहे, म्हणजे कांती. तर जी तेजस्वी आहे, तर लक्ष्मी ही तेजाचं प्रतीक मानली जातेच, तर त्यामुळे तो एक अर्थ आहे. शचे अजून 2 अर्थ, म्हणजे कल्याणवाचक आहे तो आणि सौख्यदाता आहे. तर लक्ष्मी देवी ही नेहमीच अमंगळाचा नाश करते आणि जिथे सौख्य नसेल तिथे सौख्य ती प्रदान करते आणि म्हणूनच शमधून सौख्य देणारी जी लक्ष्मी आहे तो अर्थ अभिप्रेत आहे आणि कल्याण करणारी जी आहे तीही अभिप्रेत आहे. र हा खरं तर अग्नीचं अक्षर असं मानला जातो, अग्नीचा वर्ण. त्यामुळे तो संहारक आहे आणि तो शुद्धी करणारा आहे. त्यामुळे जिथे अशुद्धी आहे ते सगळं जाळून टाकणारा र इथे त्या अर्थी आहेच की जिथे लक्ष्मीची आराधना केली जाते तिथे सगळं दुःख, दारिद्र्य या सगळ्याचा नाश अग्नीसारखा जाळून केला जातो. त्याचबरोबर रचे अजून 2 अर्थ आहेत जे सरळ सरळ लक्ष्मीच्या रूपाशी संबंधित आहेत. ते म्हणजे धन असा थेट अर्थ तंत्रांनी सांगितलेला आहे, तंत्रग्रंथांनी. आणि दुसरा म्हणजे अर्थातच प्रकाशकः. तर अमंगळ नेहमी अंधाराशी संबंधित असतं आणि जे मंगल असतं ते तेजाशी, प्रकाशाशी असतं. त्यामुळे इथे तोही अर्थ आहे. त्याचबरोबर इकाराचा शांती असा अर्थ आहे आणि कमला असाही तिथे, म्हणजे देवी जी कमळामध्ये वास करते लक्ष्मी, तोही अर्थ आहे. आणि बिंदूचाही अर्थ जर का आपण बघितला तर तिथे विष्णू आणि लक्ष्मीचं ऐक्य असं तिथे अभिप्रेत आहे. म्हणून हा जो श, र, ई आणि बिंदू या 4 घटकांमधून झालेला बीजमंत्र आहे. यातले काही प्रमुख अर्थ फक्त मी आत्ता सांगितलेत. ग्रंथांमध्ये अजून याबद्दल सविस्तर भरपूर चर्चा आहे, पण ती पुन्हा कधीतरी. तर आत्ता हे जे मी अर्थ सांगितले
तर धारणा अशी आहे किंवा त्याच्या मागचा सिद्धांत असा आहे ग्रंथांचा की तुम्ही जेव्हा ते अक्षर उच्चारता तेव्हा हे अर्थ जे मी आत्ता सांगितले ते अर्थ त्या उच्चारणामुळे जागृत होऊन त्याच्यातून त्या देवीचं एक रूप प्रकट होतं जे शब्दरूप आहे, जे आपण आपल्या श्वासानी उच्चारांनी जागं करतो आणि म्हणून आपल्या ठाई पण ते सगळे गुण जागावेत असा त्याच्यामागचा सगळा विचार आहे. लक्ष्मीतंत्र नावाचा एक ग्रंथ आहे, तर त्याच्यामध्येही श्रीम बीजाबद्दल विचार केला आहे. तसंच श्रीविद्या संप्रदायातला भास्करारायकृत वरीवस्या रहस्य असाही एक ग्रंथ आहे. तर त्याच्यामध्ये पण ही अशी चर्चा येते आणि ह्याच्यामध्ये अर्थातच शाक्त संप्रदायाचं महत्त्व, त्यातल्या विचारांचं, विद्वानांचं आणि उपासकांचं महत्त्व कळतंच, पण संस्कृत भाषेचंही महत्त्व सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. संस्कृत भाषेमध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ लावायची एक पद्धत आहे, त्याची व्युत्पत्ती काढली जाते. म्हणजे काय तर एका क्रियावाचक शब्दापासून सगळं पुढचं तयार होतं अशी तिथे धारणा आहे, ज्याला धातू असं म्हणतात. क्रियावाचक शब्दांपासून, धातूंपासून श्रीम बीजाची कशी सांगड घातली त्याची हे बघण्यासारखं आहे तंत्रग्रंथांनी. त्यामुळे लक्ष्मीतंत्र आणि वरीवस्या रहस्यामध्ये हे सगळे आपल्याला विचार दिसतात. तर त्याच्यात त्यांनी श्रुश्रवणे असा धातू घेतला आहे की श्रु या धातूपासून, या क्रियावाचक शब्दापासून, क्रियेपासून श्रवण असा जो अर्थ निघतो त्यापासून त्यांनी श्रीम बीजाची व्युत्पत्ती केली आहे की भक्तांच्या हाकेला साथ देण्याआधी ती त्यांचं ऐकणारी, भक्तांची हाक ऐकणारी, त्यांची विनंती ऐकणारी, त्यांची आरती ऐकणारी अशी ही श्रवण या क्रियेतून प्रकट होणारी अशी ही लक्ष्मी. त्याच्यानंतर श्रू हिंसायाम की श्रू धातू अजून हिंसा अर्थाने की जी संहाराचं जिथे प्रतीक आहे. मी म्हणलं तसं की प्रत्येक ठिकाणी दोन्ही असतात ऊर्जेमधली रूप. त्यामुळे जी अमंगळाचा, संकटांचा नाश करते, दारिद्र्याचा नाश करते, ती ही श्रू धातूपासून श्रीम बीजामध्ये वास करणारी लक्ष्मी असंही त्यांचं म्हणणं आहे. आणि अजून एक त्यांनी विस्तार या अर्थी तो दिला आहे. त्यामुळे भक्तांमधले असलेले गुण जी विस्तारित करते, जिच्या आराधनेमुळे ते गुण वाढीला लागतात, चांगल्या गोष्टी, सकारात्मकता वाढीला लागते, ती ही लक्ष्मी श्रीम बीजामध्ये स्थापित आहे अशी मान्यता आहे. तर त्यामुळे श्रीम बीजाचा विचार करताना लक्ष्मी आणि श्रीम बीज हे कसं एकमेकांशी जोडलं हे आपण बघितलं. खरं तर असंच म्हणायला लागेल की श्रीम बीज म्हणजेच लक्ष्मी असं तंत्रग्रंथांच्या मते आहे. आणि म्हणून या कोजागिरीच्या निमित्ताने आपण श्रीम बीजाचा विचार करून शब्दरूपाने ह्या लक्ष्मी रूपाची प्रार्थना केली आहे असं आपण म्हणूया. या निमित्ताने अजून एक सांगावंसं वाटतं की जेव्हा बीजमंत्रातून आपण अर्थ लावतो तेव्हा एकेका अक्षराचे वेगवेगळे अर्थ आणि ते जोडून घेऊन आपल्याला त्या बीजाच्या संपूर्ण अर्थाचा विचार करायला लागतो. तर जसं एकदम परस्पर विरोधी अर्थ की जिथे धन देणारी आहे, कल्याण करणारी आहे, तिथे हिंसा असा अर्थ दिसतो. अग्नीमधलं जे प्रखरपण आहे, जाळणारं आहे ते दिसतं. तर असं का? तुम्ही जर का आपल्या पूर्ण ह्या विचारांचा आढावा घेतला तर अष्टलक्ष्मी अशी पण एक संकल्पना येते ज्याच्यामध्ये संपत्ती फक्त धनरूपात नसून गुणरूपातही सांगितली. पराक्रमालाही लक्ष्मी मानलंय, धैर्याला लक्ष्मी मानलंय. कारण धारण करणं जे आहे त्याच्यामध्ये आपला तोल कुठेही जाऊ न देता मार्गक्रमणा करत 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 आपल्याला जिथे पोहोचायचं आहे तिथे आपण पोहोचलो तर ते खऱ्या अर्थाने सौख्य आहे आणि ती खरी समृद्धी आहे असंही आपलं शास्त्र सांगतं. त्यामुळे फक्त पैसे अडके मिळावेत म्हणून, धनसंपत्ती मिळावी म्हणून या देवतेची पूजा असा अर्थ इथे अभिप्रेतच नाही आहे आणि हे बीजमंत्राद्वारे जास्त अधोरेखित होतं. आणि त्यामुळे धैर्याच्या रूपाने जे आहे त्यानंतर मला असं कायम वाटतं की वेदांमध्ये जी उषा म्हणजे उषस किंवा उषा ही जी देवता येते तिचं जेव्हा वर्णन येतं तेव्हा त्या सूक्तांमध्ये जे मंत्र येतात त्यात असं सांगितलं की तिचा संबंध कार्यशीलतेकडे कसा जोडला आहे की उषस म्हणजे पहाट जेव्हा होते तेव्हा लोक जागे होतात, ते आपापल्या कामाला जातात. त्यामुळे ती ऋतावरी आहे. ऋत म्हणजे नियम. तर एक नियम जो जगाचा, जो माणसांचा आहे तो तिच्या उगवण्याने प्रस्थापित होतो आणि तिच्याशी तो जोडलेला आहे. तर तिचं बाकीचं जे वर्णन आहे की ती सोनेरी पूर्ण वस्त्र ल्यालेली आहे तर त्याचा संबंध खूपसा लक्ष्मीशी आपल्याला लावता येतो. त्यामुळे ते अभिप्रेत आहे. त्यामुळे इथे फक्त भक्तीची आणि पूजे अर्चेची लक्ष्मी अभिप्रेत नसून कष्टांची पराकाष्ठा अपेक्षित आहे.
त्यामुळे आपण जिथे आहोत तिथे बसून फक्त ध्यानधारणा करण्याने लक्ष्मी प्रसन्न होईल असं नसून कष्टांना, धैर्याला, पराक्रमाला, गुणांना तेवढंच महत्त्व आहे अशी ही देवता आहे. आणि हे बीजमंत्रांमध्ये जे एकाच अक्षराचे वेगवेगळे अर्थ एका वेळेला निघतात त्याच्यातून अधोरेखित होतं आणि ते प्रकाशित करण्याचा मी आपल्यासमोर नम्रपणे प्रयत्न केला. आणि म्हणूनच या कोजागिरीला ही लक्ष्मी आपल्याला तिच्या अष्टरूपांनी वेगवेगळ्या पद्धतीने लाभो आणि आपल्यावर तिचे सगळ्यांचे आशीर्वाद असोत ही प्रार्थना. धन्यवाद. उदे गांबे उदे 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 गांबे उदे